हे बघ, मी मुंबईपासून बाहेर एका महत्वाच्या कामासाठी आलोय, त्यामुळे तुझी पूजा, तुझा देवधर्म तुझ्यापर्यंत ठेव. मला या गोष्टींवरती खरंच विश्वास नाही. ठेव कोणाला. माणसांना ना देवानं वेडे केले, वेडा. अगं बाई, एवढा मोठा रस्ता सोडून रस्त्याच्या मध्ये का उभारल्यास? माझ्याच गाडीच्या खाली यायचं होतं काय तुला? अरे हट यार. अडाणी बाई रस्त्याच्या मध्येच थांबल्या. गाडी ओव्हरहीट झाली वाटतं. साहेब देवीचा भंडारा लावून द्या. बाई, मला या गोष्टींवरती विश्वास नाही. प्लीज तुमचे हात जोडतो. प्लीज इथनं जावा. मला देवाधर्मावरती विश्वास नाही आहे. मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये आहे. साहेब तुम्ही देवावर विश्वास ठेवा नाही ठेवा, पण तुमच्यासोबत आज एक असा प्रसंग घडणार आहे की तुम्ही नक्की देवाला माना. या बाईने डोकं उठवलंय माझं. एवढ्या सुनसान रस्त्यात मला पाणी तर कुठे मिळणार? तिथं घर आहे वाटतं. त्या घरात नक्कीच पाणी मिळेल. कोण दादा तुम्ही? काय पाहिजे तुम्ही? ताई, माझी गाडी खाली बंद पडली आहे. हम्म. मला गाडीमधच्या रेडिएटर मध्ये टाकायला थोडं पाणी पाहायला मिळेल का? बरं ठीक आहे, देते मी, पण तुम्ही खूप दमल्यासारखे दिसताय. आधी आत येऊन बसा. असते. या बसा, मी पाणी. आई, हा कोण आहे? अहो साहेब, तो माझाच मुलगा आहे. काय ते डोक्यात गाठ झाले काय म्हणतात? ब्लड क्लॉट. हा हा तेच तेच ते झालंय. इथल्या डॉक्टरांनी सांगितलंय की मुंबईतले कोणतरी डॉक्टर आहेत, पण त्यांनी 10 लाख पैका सांगितले. साहेब तुम्ही सांगा, कुठलं करणार एवढी पैशाची जुळणा? सांगा. हे बघा ताई, तुम्ही प्लीज रडू नका. सायन्सला अशक्य असं काहीच नाही. होय साहेब, आमचा पूर्ण 100% विश्वास आहे आमच्या देवावरती की तो आमच्या पोराला बरं करणार. मी पण एक डॉक्टरच आहे. मोठमोठे आजार बरे केल्यात. तुम्ही मला त्या डॉक्टरचं नाव सांगा, मी नक्की बघतो. मुंबईतलं लई मोठं डॉक्टर आहेत ते. त्यांचं नाव काय, नवीन नवीन कुमार काहीतरी आहे. मुंबईचे न्यूरोसर्जन नवीन कुमार. ताई, माझंच नाव नवीन कुमार आहे. दादा, माझ्या घरी देव आला. दादा मदत करा. मन में चाहे तू लाख जलाए, दुखियारों के मन का वो श्राप ना जले.